सगळ्या जबाबदाऱ्या एकटीने पार पाडणं सोपं नसतं. असं मी का म्हणते ते पुढे शेअर करतेच, त्याआधी रुटीन शेअर करते. कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते ना, माझा गॅस संपला आहे. त्यामुळे आज सकाळी घरी नाश्ता बनवायचा काही प्रश्नच नव्हता. सकाळी उठून मस्त रेडी झाले आणि दोघांनीसुद्धा बाहेरच मस्त नाश्ता केला. नाश्ता करून मी कॉलेजला गेले, सगळे लेक्चर्स वगैरे कंप्लीट केले आणि त्यानंतर न्यायलासुद्धा मला सचिनच आले होते. घरी आल्यानंतर आता फक्त एकच टेन्शन होतं, ते म्हणजे गॅसचं. कारण अजूनही माझ्याकडे गॅसचं कनेक्शन नाही आहे. मी गॅस ब्लॅकनेस घेते. त्यामुळे घरी आल्यावरती कपडे चेंज केले आणि लगेचच सिलेंडर घेऊन आम्ही एजन्सीकडे गेलो. आणि ब्लॅकने गॅस घेणंसुद्धा इतकं सोपं नाही. गेलो तर एजन्सी बंद होती. त्यामुळे ना त्यांनी 1-1.5 तासाने या असं सांगितलं. आता गॅस घेऊन माघारी येणं तर शक्य नव्हतं. त्यामुळे गॅस तिथेच ठेवला आणि थोडा वेळ इकडे तिकडे फिरत बसलो. भूक खूप लागली होती. त्यामुळे थोडेसे मंचुरियन आणि छान अशी लस्सी पिली. तेव्हा कुठे थोडं बरं वाटलं. वेळ अजूनही जात नव्हता. म्हणलं चला काय करावं, म्हणून मस्त स्वामींच्या मठामध्ये गेले. तिथं जाऊन थोडा वेळ बसले. तेव्हा कुठे छान वाटलं. 1-1.5 तास फिरून फायनली एजन्सीकडे गेलो, पण तिथे पण थोडा वेळ बसावं लागलं. पण फायनली गॅस भेटला. गॅस घेऊन घरी आलो आणि पहिले गॅस जोडला. गॅस घेऊन घरी येतानाच माझं एक पार्सल आलं होतं, तर तेही रिसीव केलं होतं. आता त्यामध्ये काय आहे ते मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन, कारण आज मी खूपच जास्त दमले होते. त्यामुळे मस्त अशी एक झोप घेतली आणि संध्याकाळी लवकरच स्वयंपाकाला लागले. चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.